गुड मॉर्निंग मित्रांनो, मी राहुल. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राहुल तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन एक फोर्ट संडेला, हरिहर फोर्ट. तर आज आपण कव्हर करणार आहोत हरिहर फोर्ट. हरिहर फोर्टच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट मॉर्निंगला आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं 6ला किंवा 5:30ला स्टार्ट केलं होतं. त्या अंधारामध्ये काही दाखवता आलं नाही किंवा एक्सप्लेन करता आलं नाही, पण होईल तेवढे फुटेज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मोस्ट ऑफली आत्ता आपण जाऊन आलो आहे, मोस्ट ऑफ दाखवल्या आहेत सगळ्या गोष्टी, ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. ड्रोन वगैरे शूट्स घेतले नाहीत आपण, तर बघूया चला काय काय दाखवता येते. पण द्या पोए मामा इकडे, मला नंबर तर नाही विषय पण थँक्यू. कोण राहिलं बघ अजून. पोहे वगैरे घेतले आपण आता आणि खाऊया आणि मग निघूया. बघूया आपण चहा करतात बघा. ते सॉरी डॉक्टर साहेब बघा कसं एक्सरसाइज करणार. एक दिसतंय दिसतंय दिसतंय, व्हेरी गुड. त्याला असं वर घ्या डोक्यावर. हे बघा, एक नंबर. आता वाजलेत 6:10. मी इथं नाश्ता वगैरे केल्यानंतर आता आपला ग्रुप जमलाय आणि आता आपण इथून निघण्यास सुरुवात केलेली आहे. निघून सुरुवात आपल्याला कमीत कमी अजून 1 तास लागणार आहे हरिहर फोर्टला वर पोहोचण्यासाठी, आणि आपल्याला चेक पॉईंट लागतो इकडे. आणि अशा रीतीने आता निघणार आहोत आपण सगळे. गाडीतून पर्यटकाची जागा वगैरे पार्किंग आहे. आता आपण हर्षवाडी गावात आहे आणि इथून आता आपली सगळी पब्लिक निघालेली चाललेत इकडे इकडे, आणि अशा रीतीने जाणार आहोत आपण. जिथं वर टॉर्च लागलेली आहे तिथं जायचं आहे आपल्याला. साधारणतः आता 7 वाजलेले आहेत. तिथं गाडी पार्क केली होती आपण, ते तिथं असा आपल्याला पठार लागला आहे आणि पठार लागल्याने तो हरिहर फोर्ट आहे वरती. ते बघा त्याची कमान दिसते आणि अशा पायऱ्या दिसतात आपल्याला. पण इकडून फिरून जायचं आपल्याला आता. व्हेरी गुड. हा सातवाहन काळातला आमोली इथं दोघांनी सांगा माहिती. हा किल्ला म्हणजे सातवाहनकालीन आहे, कारण याचं जे स्ट्रक्चर आहे की आपण नाणेघाटाचं वगैरे बघतो की कातळ पायऱ्या आहेत कातळात कोरलेल्या, तर ते सातवाहनकालीन किंवा त्याच्या अगोदरचं असू शकतं. पण याचा उल्लेख जास्त आपल्याला निजामाच्या पासून सापडतो. निजामाकडे किल्ला आला नंतर तो शहाजी महाराजांच्याकडे होता, म्हणजे शहाजी महाराजांनी जिंकून घेतला त्र्यंबकेश्वर वगैरे. नंतर ज्यावेळेस 1636ला मोगलांनी आक्रमण केलं, म्हणजे शहाजांनी आक्रमण केलं आणि माहुलीचा तह झाला, तर त्यावेळेस हा किल्ला परिसर सगळा मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर मग 1670च्या आसपास मोरोपंत पिंगळ्यांनी इकडचा भाग जिंकला होता, त्यावेळेस हा किल्ला जिंकला असेल. तर 1689ला म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात, अगोदर एकदा औरंगजेब ज्यावेळेस आला त्यावेळेस इकडचे किल्ले बरेच जिंकले होते. तर त्यावेळेस या किल्ल्याला पण वेढा टाकलेला होता सरदारांनी. त्याचा एक सरदार होता, तर त्यावेळेस ते एक आख्यायिक आहे, म्हणजे असं की किल्ल्यावर 200 सैनिक होते आणि खाली वेढा टाकलेला होता. तर बरेच दिवस वेढा चालला होता. मग एक दिवस वरच्या 100 सैनिकांनी खाली येऊन त्या खालच्या सैनिकावर, मोगलांच्या सैनिकावर आक्रमण केलं. पण ते म्हणजे गनिमी काव्याने पण ते मारले गेले. मग ते 100 सैनिक होतं आणि किल्लेदाराने ते असा किल्ला बघून तो म्हटला आपण काय वर जाऊन लढवायचंच नाही, नाकाबंदी केली, वसत बंद केली, तर हा किल्ला आपल्या ताब्यात येईल. तर ते एक आजी होती की तिथं जे स्वयंपाक बनवायला सैनिकांची, तर तिनं किल्लेदाराला सांगितलं की आपण खाली मोगलांना माहीत आहे की वर 100 सैनिक आहे, तर तुम्हाला कसं काय? तर म्हणले मी ज्यावेळेस सगळ्यांच्या जेवणाच्या पत्रावळ्या खाली टाकते त्यावेळेस त्यांचा एक गुप्तहेर येतो आणि ते पत्रावळ्या मोजते. मग त्याला ते 100 आहे हे अंदाज येतोय की 100 लोक जेवतात. मग म्हणले आता याच्यावर काय करायचं? मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ठरवलं की असं तोफा वगैरे डागल्या, म्हणजे मोठ्या मोठ्याने घोषणा दिल्या, तर खालच्या लोकांना समजेना काय झालं ते.
मग ह्याने वरून 500 पत्रावळ्या टाकल्या. म्हणजे खालच्या लोकांना वाटलं की आता ह्यांना मदत परत आलेली आहे, रसद पोचलेली आहे आणि आता 100च्या ऐवजी 500 सैनिक वर आलेलं आहे. मग त्यांनी परत हा वेढा उठवला आणि तो औरंगाबादच्या दिशेने गेला. म्हणजे सरदार होता औरंगाबाद, अशी एक आख्यायिका आहे. पण मला ते 1689ला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मोगलांच्याकडे गेला. नंतर पेशव्यांच्या काळात 1737-38 नक्की साल माहीत नाही, पण तो किल्ला परत पेशव्यांच्या काळात आला आणि 1818ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला. त्यावेळेस कॅप्टन ब्रिग्ज जो होता, मग त्यांनी इंग्रजांचं असं धोरण होतं की त्यांना माहीत होतं की मराठ्यांची ताकद किल्ल्यामध्ये आहे. त्यामुळे जे किल्ले ते जिंकत होते त्याच्या पायऱ्या ते उद्ध्वस्त करत होते. म्हणजे पदरगडच्या बघितल्या आपण किंवा बरेच गडचे आहेत, हां जीवदन, असं हाडसर, चावण, म्हणजे पायऱ्या उद्ध्वस्त करायचे. पण तो ब्रिग्ज ह्या पायऱ्याच्या प्रेमात पडला. म्हणजे एवढ्या पायऱ्या बघून त्याला ते आश्चर्य वाटलं की कशा हे खोदले असतील या. मग त्यांनी ह्या पायऱ्या उडवल्या नाहीत, ह्या पायऱ्या शाबूत ठेवल्या. असं जो तो पॉईंट आहे तो आहे पायऱ्यांचा, तोपर्यंत चांगलं उजळ होऊन जाईल. हो सर, नाव सांगा सर आपलं. श्रीकांत कुलकर्णी, श्रीकांत कुलकर्णी सर आहेत. भवानी जय शिवाजी, तुळजापूरवरून आलेले आहेत बघा आपल्याबरोबर. अजून आपला ग्रुप आहे 17 ते 18 लोक आलेले आपल्यावर. आणि तो बघा आपल्याला दिसत असेल तुम्हाला मागं हरिहर फोर्ट दिसतो आपण. 60+ 60 फोर्ट केले मी. बघा कुलकर्णी साहेबांनी 60+ 60 फोर्ट. 60+ सर एज काय तुमचं? 61 एज आणि 64 फोर्ट केले. हिमालयन ट्रेक 2 केले. हिमालयन 2 वेळा झाले बघा सरांचे. जबरदस्त. स्टे फिट इन माइंड, बॉडी इज फिट. केला पाहिजे पण ट्रॅक, यस सर. मजा येते. म्हणजे हा एक वेगळा अनुभव असतो. सुप्रभात. जबरदस्त. आजची ना एक्सरसाइज बी झाली. बाकी गेले पुढे, बाकी आहेत तर जाऊया आपण. आता आपण हर्षवाडीतनं आलो. समोर बोर्ड लागतो आपल्याला, म्हणजे निरगुणपाडावरती हरिहर फोर्ट. जेव्हा उतरतो ना आपण तेव्हा आपल्याला सरळ न जाता आपल्याला राईट घ्यायचं आहे असं त्यांची सूचना देत आहेत आपल्याला. म्हणजे रस्ता चुकला नाही पाहिजे म्हणून मामा इन्स्ट्रक्शन देत आहेत. आणि समोर आपला हरिहर फोर्ट दिसतो. तर इथं स्टॉल आहे, इथून राईट घ्यायचा असं आपल्याला दिसतं, किंवा इथून आपण लक्षात घ्यायला पाहिजे की इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. या पॉइंटला नागफणी व्ह्यू पॉइंट आहे हा. समोर तो दिसतोय ते नागाची फणीसारखा डोंगर, त्याला बोलते नागफणीचा डोंगर. त्याच्या बॅक साईडला दिसतोय तो भास्करगड आहे. त्याच्या बॅक साईडला तो दिसतो ना, हा व्ही शेप, तो आहे भास्करगड किंवा बसगड बोलतात त्याला. त्याला पण हडसर सारखा पायरी मार्ग आहे मोठ्याच्या मोठा. तो फेमस आहे पायरी मार्ग तिथला पण. आणि येताना हे हर्षवाडीच्या पार्किंगचा बोर्ड पाहून इकडे वळायचं आपल्याला. हा जो रस्ता सरळ जातो तो खाली इथे निरगुडपाडा म्हणून गाव आहे, तिथे जातो हा. तर आपण आता किल्ल्याची सुरुवात या सोंडणी करणार आहोत. इथं समोर पायऱ्या आहेत, या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर वरतीच्या पायऱ्या याच्यापेक्षा चांगल्या पायऱ्या आहेत. ते सुरेख आहे एकदम. तुम्ही विरील मध्ये ह्याच पाहता, पण खरं तर तुम्ही त्या पायऱ्याच्या प्रेमात पडाल. अशा पायऱ्या आहेत त्या वरच्या, त्या अशा भुयारातून कोरलेल्या आहेत. तुम्ही कोथळीगड केलाय? हा, कोथळीगड सारख्या त्या पायऱ्या भुयारातून कोरलेल्या आहेत. त्या पायऱ्या सुरेख आहेत. इथं भूगोल दिलेला आहे, म्हणजे हरिहर किल्ल्यावर आपल्याला कुठले कुठले स्पॉट बघायला मिळतील त्याचे सगळे डायरेक्शन दिलेले आहेत. अंजनेरी, भास्करगड, तुरगड आहे, आणि दुर्ग भंडारे, नवरा नवरी सुडका आहे, वेतर्ण धरणे, नागफणी. अशा रीतीने दिसतं आपल्याला. आपलं काम सोपं केलं मी. अशा रीतीने सगळे ॲरो दिसतात. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसत असतं, रीलमध्ये दिसत असतं. तर ह्याचा आपण फोटो पण घेतला आहे आणि व्हिडिओ पण घेतला आहे. तर चला निघूया आपण वरती चढायला. त्या स्लोपने चढूया आपण. मेरा वचन हे मेरा शासन. तर ओ डेंजर पॉइंट, नवीन पॉइंटचं नामकरण झाले. ऐक ना, माझा व्हिडिओ आहे बरं एक. ये ना त्या ट्यूनच्या सोबत. ये ना मला वड तरी येऊ दे. आता आपण
हरिहर फोर्टचा जो आहे मेन चोडका तो चढतोय. हा उद्ध्वस्त पायरी मार्ग आहे तो चढतोय आपण. जग आता मी पोचलोय आपण हरिहर फोर्टच्या ज्या कातरात कोरलेल्या पायऱ्या दिसतात ना आपल्याला, ज्या कातरात करून अशा त्या 80 डिग्री ते 90 डिग्रीमध्ये दिसतात आपल्याला, त्या पायऱ्या दिसतात. समोर दरवाजा दिसतो तो क्रॉस करणार आहे आपण आणि वर जाणार आहोत, वर जाऊन बघणार आहोत. हा आहे हरिहर फोर्ट, जे की हर्षवाडीमध्ये याला हर्षगड सुद्धा म्हणून ओळखलं जातं आणि याला हरिहरगड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मेन दरवाजा आणि कातरात कोरलेल्या पायऱ्या आणि पायऱ्या बघूया आपण आणि चढण्यास सुरुवात करूया. इकडनं आता आपण आलो आणि इकडनं आल्यानंतर आता आपण वर जाऊया. तर सर तुम्ही मागे मागे थांबा. सपोर्टर आहे. कोण कोरने खाली आलं की पकडायला बरं. चढू का मी चढू का? मला जागा द्या फक्त. बघा त्यांचे रेकॉर्डिंग पण होऊन जाईल तुमच्या सगळ्यांची. जाऊ का मी? सर सर थोडा फक्त थोडा. जावा. कोण चाललंय पुढं? हे सर चालले, ड्रोन वाले सर चालले. म्हणजे मला ड्रोन शॉट काढता येतील बाबा. जस्ट मिनिट थांबा. काय झालं आता? सुट्टी भाई. इजी मॅडम 2 मिनिटं मी जातो फक्त. वानखेडे कमिंग. येस सर 2 मिनिटं फक्त. मी जाऊ? थोडं 1-2 पायऱ्या जाऊ. ठेवा नका टेन्शन घेऊ. थांबा फक्त. पाय ठेवशील माझ्या हातावर. ओके आता ट्रॅफिक जाम होते. अशा रीतीने आपण आता दरवाजातून पोहोचलोय. व्हिडिओ घेतो मी चालू केला. या चालू केला या. तर आता आपल्याला हा हरिहरचा दरवाजा मेन, या दरवाज्यातून आपण एंट्री केली आणि आता आपण जाऊया. आणि असं ही सगळं हा इथं जो होता पहिला पॅच तो तुटलेला आहे, म्हणून इथून आपण जाऊया. बघा असं जावं लागतं आपल्याला. आणि हा सगळा पॅच आहे. इथं ज्या खोबण्या केलेल्या आहेत, ज्या खाली दिसत आहेत बघा, या तुम्हाला ज्या खोबण्या दिसत असतील इथं, या खोबण्यांमध्ये पहिले पिलर होते, म्हणजे या ठिकाणी होत. आणि एक आपल्याला ही जी दुर्बीण दिसते बघा, इथून असं बघितलं जातं, असं दिसतं बघा. तर अशा रीतीने आता आपण जाऊया पुढं गेल्यानंतर आपल्याला ही कातरात कोरलेली सगळी ही दिसते बघा आपल्याला. म्हणजे याचं स्ट्रक्चर दिसतं कसं कातरात कोरलेलं आहे. आणि अशा रीतीने मामा चालले. इथं दरवाजा असावा, आपल्या इथं दरवाजा दिसतो आपल्याला. वरती थांबा पायऱ्या संपल्यावर. हा दरवाजा दिसतो आपल्याला आणि इथून कातळात कोरलेली पायरी दिसते. हा हरिहर फोर्ट आहे. जेवढा की व्हिडिओमध्ये दाखवतात ना, जेवढा थ्रिलिंग किंवा जेवढं हे तेवढा हा नाही वाटत, कारण की इथून ही सगळी अशी त्या ठिकाणून आलो होतो आपण आता जस्ट. म्हणजे तो जो स्पॉट होता तिथून आलो आपण आणि त्या ठिकाणी आपली गाडी पार्क आहे जे तिथं दिसतं. आणि अशा रीतीने आपल्याला हा जो एरिया म्हणजे रस्ता दिसतो, या रस्त्याने आता आपण आलो आणि या पायऱ्या दिसतात आपल्याला कातरात कोरलेल्या. आणि ह्याच्यात आता आपण वर जाऊया. म्हणजे दोघं कातरात कोरलेल्या पायऱ्यांमध्ये हे दिसतं आपल्याला. आणि एवढा सुंदर रीतीचा आपला जो दिसतो ना आपला ट्रॅक, खूप मस्त आहे, मजेशीर आहे. 1 तास लागतो आपल्याला, पण बेस्ट आहे. उडवू शकतो आपण, पण आता
हे ब्लर आहे ना? येताना ना हा. हो काढतो की तर चल. पाय कापायला लागले. थांबा, नाही उघडतोय. कापत एक नाहीये. मिनिट थांबा. हा काढू का या इकडे इकडे पुढं पुढं. तर आपल्याला असा पॅच दिसतो. सगळी लोक येत आहेत. असे लोक येत आहेत आणि इथून आपल्याला वर चढायचंय. परत एक वरती रस्ता लागल आणि हो काढतो परत जाऊया आपण. आता इकडून निघालो आपण, परत इकडे जाऊया. इकडे नॉर्मल पॅच आहे उभं राहण्यासाठी जो आपल्याला दिसतो. या पॅचला राहिलो आपण. इथून सगळी लोक आली. आता आपण परत वर जाऊया एकदा. चला चला कोणाला कॉल करायचा आहे? बघा मग कशी काढ अँगल दिसतोय का बरोबर? हो अँगल बरोबर येतो ना? चल रे चिकन चल. तेवढ्याच चालू आहे की? तेवढ्या चविष्ट आहे मी मग चला. नको राजा तुमचे काम बरबाद झाले. म्हणून तर आपण सगळ्या गोष्टींचं कॅप्चर करतो ना मग आपण. आपल्याला काय पाहिजे ओटाने घाल बाकी काय नको. या ठिकाणी एक होल दिसतं. नॅचरल दिसतं आपल्याला इथं होल. आणि अशा रीतीने या पायऱ्या दिसतात. या पायऱ्याने आता आपण वर जाऊया. वर आल्यानंतर अशा पायऱ्या आहेत. ते खूप मजा येतात. या पायऱ्या आहेत एवढं भारी. आणि असे सर येत आहेत जे इकडनं यू टर्न घेऊन आपल्याला परत वर यावं लागतं अशा रीतीने. आता सर चाललेत वर अशा रीतीने. आणि आता आपण परत जाऊया वर. चुकीला माफी नाही. एवढं आहेत इथं ज्या खोबण्या दिलेल्या आहेत पायऱ्यांना यांच्यामध्ये हात टाकून या रीतीने तुम्ही पकडू शकता. म्हणजे ग्रिप तुम्हाला चांगली मिळते. एक हात जरी तर टाकला तर लेफ्ट हात या ग्रिपला टाकायचा असतो. म्हणजे आपली ग्रिप चांगली बसते. आणि अशा रीतीने आता काका वर चाललेत. त्यांच्या मागोमाग आपण बी जाऊया. या खोबण्यामध्ये हात ठेवला ना तर आपल्याला म्हणजे ग्रिपचा प्रेफर चांगला भेटतो. आणि बॉडीला जरा पॉवर मिळते. म्हणजे पुश करू शकतो आपण. तर चालेल अशा रीतीने मस्त एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स आहे हरिहर फोर्टचा. जो की इतिहास आपल्याला मामांनी सकाळी सांगितला आहे. आणि आपण जर्नी शेअर करतोय हरिहर फोर्टची. रस्ता आहे परत आपल्याला दरवाजा लागला आहे. खोबण्यांमध्ये आठ ठेवा काका. चालेल. ब्लॉगरचं नाव काय? ब्लॉगचं नाव राहुल वानखेडे. राहुल वानखेडेचं पेज सगळ्यांनी सबस्क्राईब करा युट्यूबला आणि फेसबुकला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. करा. राहुल वानखेडे. कुलकर्णी सर आहेत आपल्या मागं. सर तुमचं नाव? सर तुमचं नाव? माझं नाव आहे ऋषिकेश बोंजे सर आहेत. ते वडगाव शिरीर राहतात. तुमचे किती ट्रॅक झाले आतापर्यंत? आणि हा गड मला खूप अवघड वाटत होता, पण मला असं वाटतं खूप सोपं आहे. सोपाकडे म्हणजे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं असं जे घाबरण्यासाठी तसं नाहीये. खूप वेल आणि खूप भारी आहे एक्सपिरियन्स. कशा रीतीने रस्ता आहे तुम्ही बघू शकतात. हरिहर फोर्टचा जो वेल दिसतो खूप भारी दिसतो. मजा आहे. एकदा आलंच पाहिजे अशा रीतीने रस्ता दिसतो. 200% आलं पाहिजे आयुष्यामध्ये. हॅलो. तर रीतीने सर आपले कुलकर्णी सर रेस्ट करताय. भोजने सर इकडे रेस्ट करताय. तर माझ्यामुळे थांबले. मी जातो. जसं आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं असतं ना एवढा स्ट्रक्चर किंवा कठीण पॅच आहे तसा काही नाही आहे. आणि या ठिकाणी दरवाजा लागला आपल्याला एक मस्त छान. ह्या दरवाज्यात मग आपण जाऊया. प्रत्येक ठिकाणी अशा खोपण्या केलेल्या आहेत बघा जे की आपण बघू शकतो. म्हणून अशा रीतीने सर दिसतं आपल्याला. सर येत आहेत. चला 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 चला. आपले भाऊंनी खूप मोठं बोजं आणलं होतं खाल्लं. वा हा एकदम नजारा वाढायचा बघा हरिहर फोर्टचा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. वा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. पायऱ्या एवढ्या कातरात कोरलेल्या आहेत ना
यादवकालीन पायऱ्या वाटतात आपल्याला या, कारण की त्याच वेळेस या जो स्ट्रक्चरचं निर्माण आहे चिनी हातोड्याचं, हे त्याच वेळेस दिसतं आपल्याला, जे की पहिले ते दुसऱ्या शतकात, म्हणजे अंदाजा लावू शकतो आपण की हे पहिले ते दुसऱ्या शतकात केलं गेलेलं काम आहे, जे की चिनी हातोड्याच्या मारा इकडे आपल्याला काम दिसतं बघा. तर बाउंड्री हो हो चालू आहे. चला असं ते यू टर्न करून येणार आता, इकडे वर येणार. इथं थोडीशी पायरी तुटलेली आहे. खूप छान अनुभव आहे हा. अतिशय सुंदर असं वाटतं. आम्ही विहिरीमध्ये खोल, आता विहिरीमध्ये आम्ही वरती यायला लागलोय. त्याच्यानंतर आता आपण वर जाऊया. बाकीची टीम मागं राहिलेली आहे. ब्रह्मा आणि ब्रह्मगिरी तो शेवटचा, ओके ओके मधला तो कापड्या, सगळ्यात शेवटचा ब्रह्मगिरी. हा ब्रह्मा. हा. ओके ओके आणि वरती गेला ना पाठीमाग वैतर नाही ना, त्या बाजूला कौसुबाची डोंगर रंग दिसते. ओके ओके कौसुबाई आणि आलम मदन कुल. हो तीच AMK म्हणजे कौसुबाची डोंगर रंग. इकडे बी पायरी दिसत मामा. हा ते पायऱ्या दिसतात ना, तिथून एक रस्ता होता, तो बंद झालेला आहे. तो हा हा तिथून बंद झालेला आहे तो का. हा. हो हे खालचं काय आहे ते स्पॉट कुठला आहे ते टाईल्स बसवला टाईल्स. हे फार्म हाऊस आहे त्यांचे. फार्म हाऊस आहे तो. तर मामा इकडनं चाललंय, आपण इकडनं जाऊया. रस्ता हा एक्झॅक्ट इकडनं, हा रस्ता आहे इकडनं. तर अशा रीतीने आपण इकडनं जाऊया. या एकदम राईट टाइमला आलेलो आहे आपण गडावरती. एकदम आणि आता मस्त कोवळा पण पडलाय. ऊन घ्यायला आम्ही पोहोचले. विटॅमिन D3 गर्दी नाही. गर्दी नाही. आणि आपण इथं बघू शकता की असा सुंदर नजारा आहे मस्त गडावर. खूप सुंदर वातावरण झालंय आणि असं सकाळचं विहंगम दृश्य. आता आपण वर आलो. वर आल्यानंतर तुम्हाला एक रस्ता दाखवला होता जो साईडने दिसत होता, तो या रस्त्याने असतो, तो इकडे दिसतो बघा. हा रस्ता आहे. मामा म्हणतायत की इकडनं तुम्ही जाऊ शकतात. बघा इथं चौकी वगैरे, ही चौकी वगैरे दिसते आपल्याला अशी इथं, आणि इथून तो रस्ता तिकडे दिसतो. बघूया आपण तरी. वर आल्यानंतर ही ती चौकीवर आलो. वर आल्यानंतर ही चौकी दिसते. तो दुसरा रस्ता होता, तो निसर्डी वाट जी म्हणतात ना, ती इकडे, ती बघूया. तर माकडं असले तर मग बाबा रिटर्न. पहिले डर लागतात नको माकडं से. अशा रीतीने हा एक रस्ता दिसतो आपल्याला. आणि हा बघा इकडे तो रस्ता आहे. हा बघा. हो सर, हो सर. जे तो रस्ता वेगळा, तो रस्ता वेगळा. या ठिकाणी पण एकदम पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. हे बघा इथे एक पाण्याची टाकी दिसते. अशा रीतीने हे आपल्याला इथे दगड दिसतात. आणि इकडे पण हा रस्ता दिसतो आपल्याला. हे बघा इथं पाण्याचे टाके दिसतात. अशा रीतीने तिथे थांबलेले आहेत. इथं तटबंदी, इथून रस्ता आहे, तो उतरलो असतो, पण माकडं खूप आहेत म्हणून जरा रिस्क न घेतलेली बरी. परत जाऊया आपण. या ठिकाणी आपल्याला आता पाण्याचे टाके लागले आहेत, जे की बघू शकतो. आणि तिकडे गेलो होतो आपण, तिकडे पण एक कातळात कोरलेली पाण्याची टाकी दिसते, इकडे पण दिसते. अशा रीतीने आपल्याला हे बघा, हे हरिहर फोर्टवर आहेत ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या दिसतात आपल्याला. तिकडे पण होते, हे बघा इकडे पण दिसते.
आणि आपण आता मारुतीरायाचे दर्शन करूया. इकडे बी एक पाण्याची टाकी आहे. खूप उत्कृष्टरित्या पाण्याच्या टाक्यांचं काम आहे. तिकडे मारुतीरायाचं दर्शन घेऊया. तिथं आपण पाण्याच्या टाक्या बघितल्या. पाण्याच्या टाक्या बघितल्यानंतर इथं मारुतीरायाचं मंदिर होतं, जसं आपल्याला बघणं अवस्थेत दिसतं. मूर्ती दिसते. आपण पुशअपचा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि याच्याच पुढे पाण्याची टाकी वगैरे दिसते. आणि इथं महादेवाची पिंड वगैरे दिसते आपल्याला. हे बघू शकतो आपण. महादेवाची पिंड दिसते या ठिकाणी. पण एक महादेवाची पिंड दिसते आणि असा तलाव दिसतो. म्हणजे पूजा वगैरे करण्यासाठी इथं तुम्ही पाणी वगैरे ठेवू शकता. नाही, हा जो तलाव आहे हा बांधलेला आहे. अर्धा कोरीव आहे, अर्धा बांधलेला आहे. तिकडे धान्य कोठार आहे, ते बघूया. आणि असं हे पाण्याची टाकी बघूया. सगळे थोडे रेस्टला थांबलेले आहेत. आणि तिथून मग आपण धान्य कोठाराकडे जाऊया. मंदिर वगैरे कवर झाला, पाण्याची टाकी कवर झाली. आणि आता आपण कवर करूया धान्य कोठार. आणि तर कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यात त्या बघूयात. आणि ही धान्य कोठार लागली तेवढी एक कवर करूया आपण. आणि इथं बघा कातळात कोरलेली ही एक पाण्याची टाकी दिसते आपल्याला इथं. त्याच्यानंतर इथं पण एक दिसते. अशा भरपूर पाण्याची टाकी दिसतात इथं. ही पण एक दिसते. हे बघा, ही पण एक पाणी टाकी. इथं खोपल्याच्या दिसतात. याच्यावर ते शेड वगैरे असावं असं दिसतं. हे बघा, हिचं शेप बघा किती मस्त आहे. चेंबर टाईप केलेलं आहे. म्हणजे याच्यावर झाकणसुद्धा ठेवू शकतो आपण. अशा रीतीनेचा शेप आहे. इथं सुद्धा दिसतं आपल्याला बघा. म्हणजे जो शेप दिसतो ना स्क्वेअरमध्ये, इथं पण एक पाण्याची टाकी. आणि या ठिकाणी या होल आहेत, खोपणे आहेत. याच्यावर पिलर ठेवून याच्यावर झाकण वगैरे केलं गेलं. ही धान्य कोठार आहे. ही बघूया. बघा, धान्य कोठारला असं चढावं लागतं बघा. असं चाललंय. हे धान्य कोठार आहे. इकडे परत एक पाण्याची टाकी आहे दिसतं आपल्याला. आणि मग आपल्याला त्याच्यानंतर वरती त्याच्यावर जायचं आहे. आता सर्व चल्लेमध्ये जाऊन बघूया एकदा काय. धान्य कोठार बघितल्यानंतर आपल्याला समोर दिसतो हा त्र्यंबक म्हणून फक्त डोंगर आहे. इकडे त्रिंगलवाडी कौन आहे जे धरण आहे. या धरणच्या बॅक साईडला त्रिंगलवाडी कौन आहे. जो लास्ट टाइम केला होता आपण, ते 2 फोर्ट दिसतात. आणि समोर हा जो दिसतो, हा समोर जो दिसतो हा ब्रह्मगिरीचा डोंगर आहे. याला ब्रह्मगिरी म्हणतात नाशिकचा. आणि बघूया आता आपण स्पॉटला. आता हे फोटोशूट करतायत. तिकडे बघूया काय आहे काय नाही. मोस्ट ऑफली आजचा जो गड आहे तो सिम्पली कवर झालेला आहे. आपण एक खाली जाऊन बघूयात स्पॉटला काय आहे. काही गड किल्ल्यांवर अवशेष जर असले ना तर बघायला भारी वाटतं. दिसायला बी छान दिसतात. तिकडे बी अवशेष होते, पण त्या माकडांच्या भीतीमुळे तिकडे जाता येत नाही. पण तिकडे पण रस्ता वगैरे होता, पायऱ्या वगैरे कोरलेल्या लागतात. त्याच्यानंतर इकडे बघूया परत एकदा. हा लास्ट पॉईंट आहे. लास्ट पॉईंटला आपण. इथे पठार आहे. इथून बहुतेक जे महाराजांच्या काळात इथून बहुतेक लक्ष ठेवण्यासाठी हे असावं शर्यतीने दिसतं आपल्याला. आणि तर संपला. समोर आपल्याला जो दिसतो तर ब्रह्मगिरी हा त्र्यंबक डोंगर म्हणून फक्त एवढा दिसतो.
आणि इकडे कवनाई आणि इकडे हे दिसतं आपल्याला. सकाळी ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्यात ते फॉग आल्यामुळे तो एवढा क्लिअर झाला नाही फोटो. तर अशा रीतीने हा एक पॉईंट इकडे धान्य कोठारच्या साईडला दिसणारा हा परिसर बघा, तुम्हाला दाखवतो कसा आहे. जर एक 2-3 मिनटं शांत बसलो ना आपण तर आपल्याला निसर्गाचा आवाज एवढा सुंदर आणि व्यवस्थितरित्या ऐकू येतो ना की खूप छान. आता आपण येऊन पोचलेलो आहे धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी. समोर दिसतो आपल्याला धोडप किल्ला आणि आपला हा उद्याचा नेक्स्टचा आपला ट्रॅक असणार आहे. आणि असं आपण येऊन थांबलो आहे, गाडी वगैरे पार्क करू. आणि आजचा जो हरिहर फोर्ट आहे तो इथंच एंड झालेला आहे आपला. आणि आज आपण इथं स्टे करणार आहोत आणि इथं टेंट वगैरे लावूया आपण. पण जागा शोधतोय म्हणजे टेंट वगैरे लावल्यानंतर आपल्याला मग हे बघूया आपण कुठे जर टेंट लावायला जागा भेटली मग आजचा मुक्काम किंवा स्टे आपण इथं करूया. आणि स्टे केल्यानंतर मग टेंट वगैरे लावू आणि मग आज जेवण वगैरे इथंच करू. आणि मग उद्या मॉर्निंगला आपल्याला कमीत 4 ते 5ला परत आपल्याला धोडप जो फोर्ट आहे तो एक्सप्लोर करायचा, जो की हा माझ्या मागे दिसतो.